मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आता पेपर चालू व्हायला फक्त काही तास शिल्लक आहेत पहा. आता मी होता होईन तेवढी फास्ट रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न करतोय. पटपट रिव्हिजन होतं बघा. तुमचं एक सुद्धा मिनिटं मी या ठिकाणी वाया घालत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये आजसुद्धा जेवढे पण तास उरलेत, त्यामध्ये बघा या ठिकाणी जबरदस्त रिव्हिजन करायची असेल, तर आपण फास्ट व्हिडिओ म्हणजे फास्ट पी-डी-एफ बनवलेली बघा. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ बनवली आहे. फक्त ₹399 मित्रांनो ही पी-डी-एफ असणार आहे. तुमच्याकडे बघा 1 दिवस असू द्या किंवा काही तास शिल्लक असू द्या, फक्त नजर मारा मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फायदा होणारच आहे पहा. त्यामुळं ती पी-डी-एफ फक्त ₹399 असणार आहे. ती मी पुढे सांगणारच आहे. तत्पुरती आपण व्हिडिओ पाहून घेऊ मित्रांनो. व्हिडिओला सुद्धा आपण पटपट मारूया रिव्हिजन. तुम्ही सुद्धा ऐकून हा व्हिडिओ पूर्णपणे कव्हर करू शकता. तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा. शालेय स्तरावर सध्याची राष्ट्रीय, राज्य स्तरावरील पाठ्यपुस्तके कोणत्या आराखड्यानुसार लिहिली गेली आहेत? खूप आय-एम-पी प्रश्न आहे मित्रांनो. स्टार मारून लिहून ठेवा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005. दुसरा प्रश्न मित्रांनो, शिक्षकांनी वर्गामध्ये एका पाठ्यघटकाचं अध्यापन करून त्यावर आधारित प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांना उत्तरे आली नाहीत, याचा अर्थ? तर मित्रांनो, याचा अर्थ काय बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलन पद्धतीनुसार अध्यापन केलं नाही, याचा काय होतो अर्थ होतो पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, शिक्षकांनी विचारलेला खालीलपैकी कोणता प्रश्न हा मुख्य स्वरूपाचा आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, शिक्षकांनी विचारलेला कोणता प्रश्न हा मुक्त स्वरूपाचा आहे. सॉरी, मुक्त शब्द आहे या ठिकाणी. तर मुक्त स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न आहे, पाण्याचा गुणधर्म सांगा. हा या ठिकाणी मुक्त प्रश्न झालेला आहे पहा. समजलं? मुक्त प्रकारे विचारलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता प्रश्न हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे पहा. वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. तर बघा काय होईल या ठिकाणी, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला कोणतं? हा प्रश्न मित्रांनो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. खालील प्रश्न आपल्याला वाचायचा आहे मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी बघा एक उदाहरण दिलेलं आहे. तर वरील प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवण्यातून कोणता अध्यापनाचं उद्दिष्ट साध्य होईल? गणित सोडवायला दिल्यावर तर मित्रांनो विश्लेषण, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4, विश्लेषण अध्यापनाचं या ठिकाणी उद्दिष्ट साध्य होणार आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, पुढचा काय प्रश्न आहे, शिक्षकांनी अध्यापन करताना शैक्षणिक साहित्याचा उपयोग करावा, याचं कारण काय? याचं कारण विचारलंय मित्रांनो. तर विद्यार्थ्याला अध्यापनामधून अभिरुची निर्माण करता येते बघा, हे सुद्धा या ठिकाणी याचं कारण आहे पहा. विद्यार्थ्याला अध्यापनामधून आनंददायी पद्धतीने अध्ययन होतं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि विद्यार्थ्याचं पाठ्यघटकाविषयीचं आकलन चांगलं होतं. तर मित्रांनो हे सगळे पर्याय या ठिकाणी काय आहेत पहा, योग्यच आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, खालीलपैकी अध्यापनामधील कोणत्या बाबीचं शैक्षणिक मूल्य तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे? तर मित्रांनो तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे असं विचारलंय. तर विद्यार्थ्याला गणिती सूत्र सांगणे हे काय मित्रांनो, तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विद्यार्थी विज्ञानाचे प्रश्न सोडवत असताना चुका करतो, याचं कारण विचारलंय. तर मित्रांनो याचं कारण काय, तर विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या समजल्या नाहीत, हे याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो आता पेपर व्हायला फक्त काही तास बाकी आहेत पहा. फक्त काही तास, दिवस आता संपलेले आहेत. फक्त काही तासावर पेपर आलेले आहेत पहा. तर केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी मित्रांनो तुम्ही खरंच सिरियसली तयारी करत असाल आणि तुम्हाला खरोखर या ठिकाणी ते पद मिळवायचं असेल, तर मित्रांनो आणि तुमचा काहीच या ठिकाणी जर पाहिलं, आता वेळ सुद्धा उरलेला नाही मित्रांनो, काहीच वेळ उरलेला नाही. तर कमी वेळेमध्ये बघा होता होईल तेवढा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. फास्ट रिव्हिजन म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी फास्ट रिव्हिजन करायचे असेल आणि फक्त आय-एम-पी टॉपिक्सवरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील, तर बघा ₹399 आपण हे प्रश्न देत आहोत. 932523 या नंबरला तुम्हाला ₹399 पाठवायचे आहेत पहा. आणि मित्रांनो त्याच नंबरला त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. आणि लवकरात लवकर मित्रांनो घेऊन टाका. जे शिक्षक खरोखर सिरियस असतील किंवा ज्यांना खरोखर या ठिकाणी मन लावून अभ्यास करायचा असेल, राहिलेल्या वेळेमध्ये महत्त्वाचं जर पाहिजे असेल, तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. होता होईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आय-एम-पी टॉपिक, कारण की आता वेळ फार कमी पहा. बरोबर, तुमचा जर या ठिकाणी वेळ वाचवायचा असेल आणि काय वाचावं हे कळत नसेल, तर लवकरात लवकर घ्या. अभ्यासक्रमानुसार मित्रांनो आपण या सगळ्या पी-डी-एफ आपण या ठिकाणी तयार केल्या आहेत. या पी-डी-एफचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या मित्रांनो. तुम्हाला एका मिनिटामध्ये मित्रांनो WhatsAppवरती ह्या पी-डी-एफ मिळणार आहेत. लवकर मित्रांनो मला मेसेज करा WhatsAppला आणि लवकरात लवकर पी-डी-एफ घ्या मित्रांनो. ₹399 मित्रांनो ह्या आपल्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन करण्यासाठी फक्त पॉइंट टू पॉइंट आपण या ठिकाणी महत्त्वाचे घेतलेले आहेत पहा. जास्त काही सांगत नाही मित्रांनो.
शिक्षक मित्रांनो, लवकरात लवकर घेऊन टाका, कारण की वेळ फार कमी आहे पहा. बरोबर आहे की नाही? आता फक्त काही तास बाकी आहेत. जे सीरियस असतील, ज्यांना खरोखर पी-डी-एफ घ्यायचे असतील, त्यांनी लवकरात लवकर मला WhatsAppला मेसेज करा आणि पेमेंट करून लगेच स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्राथमिक स्तरावर पैशाचा व्यावहारिक देवाण-घेवाण करता वापर कसा करावा हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरेल? तर कोणती पद्धती मित्रांनो या ठिकाणी उपयुक्त ठरेल? तर भूमिका अभिनय ऑप्शन क्रमांक 1 भूमिका अभिनयाचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये तार्किक चिंतन आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर शिक्षकांनी काय करावं मित्रांनो, विषय संकल्पना जीवनाशी जोडणे आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. गणित हा टिंब स्वरूपाचा विषय आहे. गणित हा टिंब स्वरूपाचा विषय मित्रांनो हा तार्किक या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तार्किक. नेक्स्ट आहे मित्रांनो, शिक्षकाने अध्यापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष करावे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, विद्यार्थ्याचा सामाजिक वर्ग गट जाणणे, विद्यार्थ्याचा सामाजिक वर्ग गट जाणणे ह्या गोष्टीकडे काय करावं दुर्लक्ष आपलं केलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनामधील संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिकृती तयार करून घेणे हे टिंब स्वरूपाचं कौशल्य विकसित करतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 क्रियात्मक लक्षात ठेवायचं आहे. क्रियात्मक याचं योग्य उत्तर आहे पहा. गणित, विज्ञान, भूगोल काय प्रश्न आहे पहा. गणित, विज्ञान, भूगोल या विषयांसाठी प्रयोगशाळेचा वापर करणे यातून कोणतं तत्व जोपासलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कृतीतून शिक्षण लक्षात ठेवायचं आपल्याला. कृतीतून शिक्षण हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल तर बघा WhatsApp ग्रुपला आपण या व्हिडिओची पी-डी-एफ टाकणार आहे. त्यामुळे WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते काम पहिल्यांदा करून घ्या की WhatsApp ग्रुप जॉइन करून ठेवा. आता पेपर होणार आहे बघा. पेपरचे जे काही प्रश्न असणार आहेत ते सगळे प्रश्न मित्रांनो आपण WhatsApp ग्रुपला टाकणार आहे. कसे प्रश्न आलते, काय आलते, त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनामधील विविध संकल्पना परस्परांना जोडण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत पूरक ठरते? तर संश्लेषण पद्धत, संयोजन ही जी काही पद्धती आपल्याला योग्य वाटते पहा. नेक्स्ट आहे बघा, अध्यापन मनोरंजक पद्धतीने करण्याचा फायदा खालीलपैकी कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं वरील सर्व पहा. विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. विद्यार्थी चिंतन प्रक्रियेचा विकास होतो बघा. जी काही चिंतन करण्याची प्रक्रिया आहे याचा विकास होतो. विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं वरील सर्व. शिक्षकाच्या अध्यापनाच्या उद्दिष्टासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? आता आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान ओळखायला लावलंय. तो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं आहे पहा. अध्यापन उद्दिष्टे ही तात्कालिक आणि संकुचित स्वरूपाची असतात. ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा. समजलं. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्व विषयांचे अध्यापन कसं असतं? तर मित्रांनो कसं असतं तर बालकेंद्रित असतं पहा. लक्षात ठेवा. कसं असावं लागतं तर बालकेंद्रित असावं लागतं. समजलं. नेक्स्ट आहे, अभ्यासक्रम निर्मितीचा आधार टिंब असावा. तर अभ्यासक्रम निर्मितीचा जो काही आधार आहे हा कसा असावा? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रीय गरजा, सामाजिक गरजा आणि व्यावहारिक गरजा म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे वरील सर्व. अभ्यासक्रम रचनेचे दोष खालीलपैकी कोणते आहेत? तर बघा, संकुचितता, त्याच्यानंतर स्मरणावर अधिक भर, जीवनाशी निगडीत नसणे म्हणजे वरील सर्व. लक्षात ठेवा मित्रांनो, वरील सर्व हे याचं योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षकाकडे खालीलपैकी कोणते गुण असले पाहिजे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा. आपलं उत्तर आहे फक्त अ, ब, क एवढेच गुण असले पाहिजे. तर पाहू कोणतं आहे? विषयाची अभिरुची पाहिजे बरोबर. त्याच्यानंतर आहे मित्रांनो बालमानसशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे आणि अध्यापन कौशल्य असलं पाहिजे. म्हणजे हे सोपं आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल पहा. खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती कृतीशीलतेवर अधिक भर देते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती आणि क्रीडन पद्धती म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा. आता प्रश्न आहे बघा, अध्यापनाच्या विश्लेषण पद्धतीचा विरुद्ध पद्धती खालीलपैकी कोणती आहे? तर मित्रांनो, अध्यापनाच्या विश्लेषण पद्धतीच्या विरुद्ध पद्धती खालीलपैकी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 संश्लेषण पद्धती. लक्षात ठेवा, संश्लेषण पद्धती. प्रत्येक अध्यापन विषयाची संरचना टिंब असते. तर प्रत्येक अध्यापन विषयाची संरचना कशी असते? वेगवेगळी असते पहा. ऑप्शन क्रमांक 2 वेगवेगळी.
ज्या मांडणीच्या साहाय्याने एका दृष्टिक्षेपामध्ये एखाद्या विषयाचा संपूर्ण रचनेची कल्पना येते, अशा मांडणीला काय म्हणतात? तर मित्रांनो, अशा मांडणीला काय म्हणतात? विषय संरचना असे म्हणतात. लक्षात ठेवा, विषय संरचना असे म्हणतात. खालीलपैकी विषय संरचनेला कोणता उपयोग नाही पहा. तर मित्रांनो, कोणता उपयोग नाही तर बघा, शिक्षकाला पाठ्यपुस्तक वापरण्याची गरज फार कमी असते, हे या ठिकाणी उपयोग नाही पहा. शिक्षकाला योग्यरित्या अध्यापन करण्याचे मार्गदर्शन टिंबटिंबने मिळते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कशाने मिळते? त्याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो, पाठ्यपुस्तक. ऑप्शन क्रमांक 3, पाठ्यपुस्तक आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही एकता टिंबटिंबपर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1ली ते 12वी. ऑप्शन क्रमांक 3, 1ली ते 12वी पर्यंतचे. विद्यार्थ्यांचा विचार करण्याची जी काही पद्धती जाणण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रभावी मार्ग वापरावा? प्रभावी मार्ग कोणता वापरला पाहिजे? तर त्याला प्रश्न विचारले पाहिजे आपण. काय? विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारणे. पहा, ऐका आणि कृती करा. पहा, ऐका आणि कृती करा आणि समजावून घ्या या बाबीवर आधारित अध्यापनाची पद्धती कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्रयोगशाळा पद्धत, क्रीडन पद्धत आणि प्रकल्प पद्धती म्हणजे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, विद्यार्थ्याचे पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यास अनुसरून नवीन अनुभव प्रदान करणे, यास अध्यापनाचं कोणतं सूत्र म्हणतात? तर मित्रांनो, यास अध्यापनाचं कोणतं सूत्र म्हणतात? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ऑप्शन क्रमांक 1, ज्ञाताकडून अज्ञानाकडे, अज्ञाताकडे. नेक्स्ट मित्रांनो, शिक्षकाला अध्यापनामध्ये मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. तर मूर्त उदाहरण म्हणजे काय? तर मूर्त उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दाखविता समजून सांगता येणारी बाब, यालाच असं म्हणतात मूर्त उदाहरण. समजलं? पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये विविध विषय शिकवताना देण्यात येणारी उदाहरणे ही टिंबटिंब असावीत. चला द्या उत्तर. कशी असावीत? तर मित्रांनो, मूर्त स्वरूपाची असावी. लक्षात ठेवायचं आहे, मूर्त स्वरूपाची. 34 नंबरचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा. शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील, तर त्यात अध्यापनाचं कोणतं सूत्र वापरलं गेलं? त्यात अध्यापनाचं कोणतं सूत्र या ठिकाणी वापरलं गेलं? तर मूर्ताकडून अमूर्ताकडे. ऑप्शन क्रमांक 1, मूर्ताकडून अमूर्ताकडे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. खालीलपैकी अध्यापनाचं कोणतं सूत्र नाही? खालीलपैकी अध्यापनाचं कोणतं सूत्र नाहीये? तर कठीणाकडून सोप्याकडे. मित्रांनो, हे काय पहा? अध्यापनाचं सूत्र नाही पहा. म्हणजे अवघडाकडून आपण सोप्याकडे जातो का नाही? तर शिक्षक अध्यापन करताना विशिष्टाकडून सामान्याकडे घेऊन जात असतील, तर ते अध्यापनाची कोणती पद्धत वापरत आहेत? तर ती अध्यापनाची कोणती पद्धत आहे मित्रांनो? तर उद्गामी पद्धती. ऑप्शन क्रमांक 2, उद्गामी पद्धत आपलं बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षण क्षेत्र बालकेंद्रित होण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन उपकारक ठरला आहे? तर कोणता दृष्टिकोन आहे मित्रांनो? तर मानसशास्त्रीय. ऑप्शन क्रमांक 1, मानसशास्त्रीय याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, घटकाचा मुख्य गाभा विद्यार्थ्यांसमोर ठेवून नंतर त्याचे लहान पाठ्य घटकामध्ये वर्गीकरण करून शिकविणे, यास अध्यापनाचं कोणतं सूत्र म्हटलं जातं? तर कोणतं सूत्र या ठिकाणी म्हटलं जातं मित्रांनो? तर पूर्णाकडून अंशाकडे. ऑप्शन क्रमांक 1, पूर्णाकडून अंशाकडे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांचं वय, परिपक्वता, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद इत्यादी बाबींचा विचार करून त्यांच्यातील तार्किक क्षमताचा विकास करण्यासाठी शिक्षकांना कोणतं अध्यापन सूत्र मदत करतं? तर मित्रांनो, कोणतं? तर मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. ऑप्शन क्रमांक 3, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. समजलं? 40 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणती मूल्ये रुजवता येतात? सांगा पटकन. तर मित्रांनो पहा, उपयुक्तता मूल्य, सामाजिक मूल्य, नैतिक मूल्य आणि आंतरराष्ट्रीय मूल्य. या ठिकाणी जर पाहिलं तर वरील सर्व मूल्य या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थ्याला ऐतिहासिक स्थळे दाखवून त्याच्यामध्ये कोणते मूल्य रुजवता येईल? तर मित्रांनो, विद्यार्थ्याला ऐतिहासिक स्थळे दाखवली तर त्याला वारशाचं मूल्य कळल, सांस्कृतिक मूल्य कळल आणि सौंदर्यात्मक मूल्य कळल. मित्रांनो, वरील सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी अध्यापनाचे कोणते बौद्धिक मूल्य नाही? तर मित्रांनो, खालीलपैकी अध्यापनाचं कोणतं बौद्धिक मूल्य नाही? तर लक्षात ठेवा मित्रांनो, भावनिकता. ऑप्शन क्रमांक 3, भावनिकता आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा.
तर मित्रांनो, मी जेवढं होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर अजून जास्त रिव्हिजन करायचे असेल फास्टमध्ये, तर ₹399 तुम्हाला असेच एकदम सुटसुटीत प्रश्न मिळणार आहे मित्रांनो, जे तुम्ही पटपट वाचू शकता. मोबाईलवर सुद्धा वाचू शकता मित्रांनो. अशाच प्रकारचा फॉन्ट तुम्हाला मिळणार आहे, एवढीच साईज मिळणार आहे, अशाच PDF मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता या ठिकाणी वेळ आपला जातोय, परंतु तुमचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ₹399 ची फास्ट रिव्हिजनची PDF नक्की उपयुक्त ठरेल. बघा, अध्यापनाचे उद्दिष्ट म्हणजे काय? तर पहा, विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल, अभ्यासक्रम ध्येयावर आधारित पाठ्य घटकानुरूप लिहिलेली विधाने, ध्येयप्रत नेणारे लहान लहान टप्पे म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. गणित विषयामधील सूत्रांची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धत उपयुक्त आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती आहे? अवगामी पद्धत. ऑप्शन क्रमांक 2 अवगामी पद्धत आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. समजलं? अवगामी पद्धत. खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धत प्रश्न पद्धतीवर आधारित आहे? प्रश्न पद्धतीवर आधारित आहे. तर पृथक्करण पद्धत. ऑप्शन क्रमांक 2 पृथक्करण पद्धत. खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीमध्ये विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेमध्ये असतो? तर मित्रांनो, संशोधकाच्या भूमिकेमध्ये असतो. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वयं संशोधन पद्धती. मित्रांनो, तुम्हाला पण उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा. लक्षात ठेवा. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत शिक्षकाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक ठरतं? तर मित्रांनो, प्रायोगिक पद्धत. ऑप्शन क्रमांक 3 जी काही प्रायोगिक पद्धत आहे, याचं बरोबर उत्तर आहे पहा. उद्गामी पद्धती म्हणजे टिंब जाणे होय. तर विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे होय. लक्षात ठेवा. उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या पुढे दिलेल्या आहेत, त्यांचा आपल्याला क्रम ओळखायचा आहे. तर मित्रांनो, क्रम ओळखायला लावलेला आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर 1 नंबरला येईल विचार मंथन येईल 1 नंबरला. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, निरीक्षण येईल 2 नंबरला. समजलं? निरीक्षण 2 नंबरला येईल. त्याच्यानंतर 3 नंबरला येईल निष्कर्ष आणि 4 नंबरला येईल मित्रांनो तुलनात्मक तुलनात्मक परीक्षण. समजलं? म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला, 50 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र हे उद्गामी पद्धतीवर आधारित नाही? खालीलपैकी कोणतं ते उद्गामी पद्धतीवर आधारित नाही असं विचारलंय. तर नियमाकडून उदाहरणाकडे हे याचं योग्य उत्तर होईल पहा. अध्यापनामध्ये उद्गामी पद्धत वापरल्यामुळे विद्यार्थी तर मित्रांनो व्याकरणाचे नियम आणि गणितीय सूत्रे तयार करतो, माहितीचे अचूक गुणधर्म जाणू शकतो आणि दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतो. म्हणजे वरील सर्व आपलं या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. उद्गामी शब्द उद्मन शब्दापासून तयार झाला आहे. तर उद्मन याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो मित्रांनो वरच्या दिशेने जाणे. ऑप्शन क्रमांक 2 वरच्या दिशेने जाणे. उद्गामी पद्धतीचा वापर करताना शिक्षकाची भूमिका कोणती असू नये? तर कोणती असू नये तर विद्यार्थ्याला नियम सांगून उदाहरणे सोडायला सांगणे ही असू नये मित्रांनो. अध्यापन व्याकरणाचे नियम, गणिताचे नियम आणि सूत्रे जाणून त्या आधारे उदाहरणे सोडवणे यास कोणती पद्धती म्हणतात? याला अवगामी पद्धत म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 अवगामी पद्धत. तर काय उत्तर होईल मित्रांनो याचं? अवगामी पद्धत. ऑप्शन क्रमांक 2 अवगामी पद्धत. अध्यापनाच्या अवगामी पद्धतीबाबत खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे? तर मित्रांनो, नियम व तत्वे शोधता येतात हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे पहा. बाकी जर पाहिलं, सूत्रे माहीत न असल्याने उदाहरणे सोडवता वेळेची बचत होते पहा. नियम आणि तत्वे या ठिकाणी जर पाहिलं हे चुकीचं आहे मित्रांनो. समजलं? अभ्यासक्रम वेळेस संपतो. नियमाच्या पडताळा उदाहरणे सोडून घेता येतो पहा. मित्रांनो, वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण PDF फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेले आहेत पहा. नोट्स पाहिल्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे. तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी आहे, तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार. फोकस आपण कशावर केलेला आहे, जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, संप्रेषण असेल, त्याच्यानंतर शालेय पोषण आहार, NEP 2020 असेल, यावरती मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घेऊन टाका. फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा पहा याच नंबरला. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये
सगळं काही पाठवून देईल पहा. वेळ अत्यंत कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठीच आपण ह्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत पहा. योग्य दिशेने अभ्यास करा. यश नक्कीच आपलं वाट पाहतंय. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. तुम्ही म्हणता वेळ नाही, आता माझं काही खरं नाही. तर मित्रांनो असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत, त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला, पुश केला. आता बघा सगळे शिक्षक लोकं जॉब करून सगळे हँडल करून करत असतात. त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा. कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आणू नका. अभ्यास करा. यश नक्की तुमचंच आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹399 या नंबरला फोनपे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. हा जो काही नंबर आहे मित्रांनो, या नंबरला फोनपे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. सगळ्या PDF मी तुम्हाला देऊन टाकील.